हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आता पवईला. माझी तर तयारी झाली आहे. ओके, आमच्या स्वराजची पण तयारी झाली आहे. मास्क गॉगल वगैरे लावून तयार आहे. आता होते स्वराजची मम्मी तयार. हाय. तिची तयारी झाली की आम्ही निघू. चलो आता पुढे बघूया. आता ऑटोमध्ये हाय, मी आता रेडी झाली आहे. आता आम्ही चाललोय माझ्या मम्मीकडे. पहिला थोडंसं स्वराचं रुटीन चेकअप आहे ते चेक करणार तिकडे डॉक्टरकडे जाऊन, आणि मग नंतर त्याच्यानंतर मम्माकडे जाणार. आमच्या थोडीशी शॉपिंग पण करायची उद्या. सो आज तिने सांगितलं की ये माझ्याकडे, मग आपण जाऊ उद्या. वेळानंतर ऑटो बुक झाली. आता ऑटोमध्ये बसले, खूप वेट केला ऑटोसाठी, आणि आता चाललोय हॉस्पिटलला. स्वराचं रुटीन चेकअप आहे त्याच्यामुळे हॉस्पिटलला जाणार, आणि त्याच्यानंतर त्याला आजीकडे जायचं म्हटलं की खूप खुश असतो, आणि माझा नवरा पण सासरवाडीला म्हटलं एकदम खुश. आता आम्ही पोहोचलो हॉस्पिटलला. डॉक्टर फडणीस म्हणून आहेत. माझा मुलगा 5 महिन्याचा असल्यापासून मी या डॉक्टरांकडे येते. त्याचं खूपच गर्दी झाली आहे हॉस्पिटलमध्ये. आता बघू आमचा नंबर कधी लागतो. अपॉइंटमेंट तर घेतली होती. आता आम्ही उतरलोय. खूप वेळ झाला. आम्ही 1 वाजता बाहेर पडलो होतो, आता 5 वाजत आले, तरी पण आम्ही घरी अजून पोहोचलेलो नाही आहे. हॉस्पिटलमध्येच खूप वेळ झाला. 2-2.5 तास तिथेच लागले आम्हाला. आता चाललो थोडंसं काहीतरी नाश्ता करणार, नाही तर पार्सल काहीतरी घेऊन जाऊ. सकाळी तसं पोटभर नाश्ता केला होता. आम्हाला वाटलं जास्त वेळ लागणार नाही तिकडे. जस्ट आम्ही आता पोहोचलो मम्मीकडे पवईला. आता मिस्टरांनी वडापाव पण घेतले. त्यांना नको म्हणत होते तरी घेतले. मम्मीने तर जेवण बनवलेलंच आहे सर्व. ही बघा माझी मम्मा. अरे आणि तिने सर्व जेवण बनवलेलं आहे, तरी पण मिस्टर म्हणाले का असू दे घे, आई पण खातील, या हिशोबाने घेतला आता त्याने. वडापाव किती मोठा आहे बघितलं का तुम्ही? एक खाल तर पोट भरेल तुमचं. ब्लॉग मध्ये एवढंच होतं. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.